10वीचंही सुरू करतो. 10वीच्या मध्ये आपण फर्स्ट चॅप्टर बघतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे काय आहे तर दोन चलातील रेषीय समीकरणे. बघा आता ह्या चॅप्टरच्या नावापासून एक इक्वेशन तयार होतं. काय तयार होतं? एक इक्वेशन. बघ कसं तयार होतं? व्हेरिएबल्स म्हणजे काय? ए टू झेड स्मॉल लेटर्स. ठीक आहे, स्मॉल लेटर्स आहे. आता बघ आपण दोन किती घ्यायचे? आपणास दोन घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक्स एक घेतलं आणि वाय एक घेतलं. ठीक आहे, इन म्हणतंय इन प्लस, ठीक आहे, इज इक्वल टू 0 जर घेतलं तर आपण एक लिनियर इक्वेशन तयार होतं. ठीक आहे, 8वी मध्ये आपण बघितलं होतं एक्स इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. हे झालं 1, हे झालं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आणि हे झालं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल होता, पण ह्याच्यामध्ये किती? 2 व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या ट्रिक्सनुसार ह्या आपल्या चॅप्टरचा आपण करतोय सुरुवात. आणि आपण बघतोय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे, बघा आता फर्स्ट ऑफ ऑल तुला लिनियर इक्वेशन आयडेंटिफाय करायचे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 किंवा आपण, ठीक आहे, आपण घेऊया 3. 0 सगळेच घेतात, आपण काय घेऊया? 3 घेऊया. आता बघ तुला हे लिनियर इक्वेशन आहे का नाही हे समजण्यासाठी तुला काय करावं लागेल? 3 कंडिशन आहे. त्या 3 कंडिशन कोणकोणत्या आहेत? फर्स्ट ऑफ ऑल ह्यांचा व्हेरिएबल एक पाहिजे, पॉवर. पॉवर इज 1. ठीक आहे, पॉवर 1च पाहिजे. त्याच्यानंतर एक्स किंवा आपण एक्स घेण्याच्या ऐवजी एक्स व्हेरिएबल आहे, ए कॉमा बी नॉट इक्वल टू 0. आता ह्यांच्या बाजूला काही नाही म्हणजे एक आहे, बट 0 नसायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बस दोनच गोष्टी माहीत पाहिजेत. आणि आपला जनरल फॉर्म आपण बघूया जी एफ. जी एफ बघूया त्याची काय आपल्याकडे ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. हा काय आपल्याकडे जनरल फॉर्म आहे. ह्या 3 कंडिशन आपल्या होत्यात का बघायचं आणि हे लिनियर इक्वेशन आहे का नाही हे ठरवायचं. ठीक आहे, तर माझ्यामध्ये दिसतं हे लिनियर इक्वेशन आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पहिलेले लिनियर इक्वेशन आहेत का नाही आपण ते पण लगेच आपण इथं बघून घेऊया लिनियर इक्वेशन आहेत का नाही. ठीक आहे, बघ आता आपण बघतोय लिनियर इक्वेशन आहे का नाही. आता लिनियर इक्वेशन त्याने लिहिलं आहे फर्स्ट ऑफ ऑल 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. त्याच्यानंतर 3x चा स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू आहे 13. त्याच्यानंतर आहे अंडर रूट ऑफ 2x मायनस अंडर रूट ऑफ 5y इज इक्वल टू आहे 16. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, त्याच्यानंतर 0.3x प्लस 0y इज इक्वल टू 36. अशा पद्धतीचे काय आपल्याकडे क्वेश्चन दिलेले आहेत ऍक्टिव्हिटीमध्ये. आता बघ ह्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन आहे का नाही. जनरल फॉर्म कोणता आपल्याकडे ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. जनरल फॉर्म हा आहे माहिती आहे. ठीक आहे, ह्याचा पॉवर किती आहे? 1 आहे, 1 आहे. आणि ह्याच्या बाजूला आपणास आलेली कंडिशन लक्षात ठेवायची, ए नॉट इक्वल टू 0 आहे, बी नॉट इक्वल टू 0 आहे. बस ह्याच्या व्यतिरिक्त काहीच लक्षात ठेवायचं नाही. MCQ मध्ये क्वेश्चन ह्या वर्षी पण आलं तर पुढच्या वर्षी पण येऊ शकतो. ठीक आहे, बट ह्या वेळेस क्वाड्रेटिक इक्वेशन आलता, ह्या पुढच्या वेळेस लिनियर इक्वेशन वगैरे. आता बघ हा लिनियर इक्वेशन आहे का नाही? यस, यस आहे. का आहे? 1 आहे आणि एमच्या बाजूला 0 नाही आणि यांच्या बाजूलाही 0 नाही, म्हणून हे काय लिनियर इक्वेशन आहे. त्यानंतर हे नो, नॉट, हे लिनियर इक्वेशन नाहीये. ठीक आहे, लिनियर इक्वेशन का नाही? बिकॉज एक्स व्हेरिएबल काय नाहीये? 1 नाहीये, 2 आहे. हे न हे इक्वेशन नाहीये. सेकंड फंक्शन हे आहे. तू म्हणशील कसं काय आहे? अरे बा तुला एक्सच्या बाजूला 0 टर्म नाही पाहिजे, बट ही अंडर रूट टर्म आहे आणि अंडर रूट 5 टर्म आहे. ठीक आहे, यांचा व्हेरिएबलचा पॉवर 1च आहे. ठीक आहे, चेंज आहे का नाही जे आपल्या जनरल फॉर्म मध्ये पण बसलेलं आहे व्यवस्थित. आता हे आहे का नाही आहे? लहान लेकरू पण सांगू शकतं की हे नाहीये आणि हे पण नाहीये. का नाहीये? वायची व्हॅल्यू 0 आहे आणि एक्सची व्हॅल्यू पण, एक्सच्या बाजूला पण कोएफिशियंट काय 0 आहे. हा, कोएफिशियंट लक्षात आलं की एक्स च्या बाजूला ए आहे तर हा काय असतो आपला? कोएफिशियंट असतो आणि हा असतो आपला
व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल आहे आणि हा कोइफिशियंट आहे. लक्षात ठेवायचं, बारकाईनं शिकवते. लक्षात ठेवायचं, बारकाईनं शिकवते का? बिकॉज कोइफिशियंट ऑफ दिस फंक्शन जर विचारलं, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन विचारलं कोइफिशियंट ऑफ दी एक्स, तर एक्सचा कोइफिशियंट काय? √2 आहे. वायचा कोइफिशियंट काय आहे? -√5 आहे. साइन पण लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर आपण पहिली ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे आणि आपण जात आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करत असताना आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट मध्ये जाऊयात. प्रॅक्टिस सेट मध्ये लिहिली आहे ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट मध्ये लिहिली आहे ऍक्टिव्हिटी. प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेली ऍक्टिव्हिटी. तर आपण ऍक्टिव्हिटी न घेता आपण घेत आहोत क्वेश्चन. 5x आहे, त्यानंतर प्लस 3y, ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट सांगितले. आणि सेकंड आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू, इथे 9 आहे आणि इथे 12 आहे. ह्याला इक्वेशन फर्स्ट म्हणलं, ह्याला इक्वेशन सेकंड म्हणलं. ठीक आहे, आता बघ सॉल्व्ह करत असताना तुला एक ट्रिक सांगतो. सॉल्व्ह करत असताना आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 असं नामकरण करून घेतो. आणि नामकरण करून झाल्याच्या नंतर आपण ठरवलं त्याची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. आता बघ, ॲडिशन कधी करणार आणि सबट्रॅक्शन कधी करणार. ठीक आहे, ॲडिशनसाठी काय करणार तू? प्लस कॉमा मायनस आहे का बघणार. आणि सबट्रॅक्शनसाठी काय करणार तू? मायनस कॉमा मायनस बघणार किंवा काय बघणार? प्लस कॉमा प्लस बघणार. जर सेम साईन असतील तर सबट्रॅक्शन करायची आणि डिफरंट साईन असतील तर ॲडिशन करायची. डिफरंट साईन आहे, सेम टर्म आहे, ॲडिशन करायची. ठीक आहे, बघ आता काय म्हणणार मी तर, ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तुझ्याच कामाचं आहे, पण तुझा पेपर झाला आहे. ठीक आहे, बघ आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार? ॲडिशन करणार. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 आहे. सेकंड काय आपल्याकडे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 आहे. ह्याची काय करायची? आपल्याला ॲडिशन करायची. ॲडिशन करत असताना साईन चेंज होत नाही. आता हे प्लस मायनस काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, इज इक्वल टू, हे टोटल किती येते? किती येते टोटल? किती येते? आपल्याकडे टोटल येते 21. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स आहे 5 आणि 2 7. ठीक आहे, ॲडिशन करते. देअरफॉर लक्षात ठेवायचं, या दोघांच्या टर्म, ह्या दोघांमध्ये काही जमत नाही म्हणून एक्सची खुली असते. एक्सची खुली म्हणजे आपण सारखं देत नाही, पॉईंट देऊ शकतो. मग 7x इज इक्वल टू 21 आणि ह्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आपल्याकडे. असं नाही लिहायचं याला, तर आपण ह्याला डायरेक्टली असं लिहिणार. एक्स इज इक्वल टू 21 डिवाइड बाय मध्ये 7, म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटते तुला 3. 7 1 7, 7 3 21. एक्सची व्हॅल्यू किती भेटली? 3. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन आपण काय करतो? पुट किंवा सबस्टिट्यूट म्हणतो. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. त्यांनी ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितले इक्वेशन नंबर कोणतं घ्या म्हणजे फर्स्ट म्हणले. मग फर्स्ट इक्वेशन घ्यायचं आपल्याकडे. फर्स्ट इक्वेशन काय? 5x आहे प्लस 3y इज इक्वल टू 9 आहे. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी काय आहे आपल्याकडे? 3 आहे. 5 देअरफॉर द्यायचं. ठीक आहे, त्यानंतर प्लस 3y इज इक्वल टू 9. ठीक आहे, त्यानंतर देअरफॉर 15, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 3y इज इक्वल टू 9 आलं. देअरफॉर 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. ठीक आहे, देअरफॉर 3y इज इक्वल टू काय येणार इथं? काय येणार आहे? 6 येईल. बट 6 नाही लिहायचं, इथं काय येणार आहे? -6 येणार आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. ठीक आहे, इथं काय येणार आहे नंतर? देअरफॉर y इज इक्वल टू -6 डिवाइड बाय मध्ये 3. 3 1 चा 3, 3 2 चा 6, म्हणजे 3 2 6. y ची व्हॅल्यू आली -2. ठीक आहे, -2 x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आली. ठीक आहे, आता बघ ह्यांनी बॉक्स कुठं कुठे दिलाय? त्यांनी इथं बॉक्स दिलाय. ऍक्टिव्हिटी झाली आपली बरं का पहिली. इथं एक बॉक्स दिलाय, त्याच्यानंतर सेकंड बॉक्स दिलाय इथं, त्याच्यानंतर थर्ड बॉक्स इथं आपण गोल केले, त्याच्यानंतर आपणासकडे इथं एक बॉक्स दिलाय.
त्यानंतर त्यांनी इथे एक बॉक्स दिलाय, त्याच्यानंतर त्यांनी इथं एक बॉक्स दिलाय. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधली फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपण कम्प्लीट केली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपणाकडे किती क्वेश्चन्स आहेत? टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. त्या 8 क्वेश्चन्सपैकी मी 4 क्वेश्चन्स घेणार आहे जे की इम्पॉर्टंट ठरणार आहेत 2027च्या बोर्डाच्या एक्झामसाठी. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.